इकडे सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यावरती आता शरद पवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। जहाँ 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहाँ स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है। अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता। आप मुंबई में देखो, कितना भी अच्छा काम करो, समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है। तो इसलिए कहीं ना कहीं कौन से मटेरियल को यूज करना, कॉस्ट इफेक्टिव कौन सा है, और इसमें प्रीकास्ट का उपयोग और ज्यादा प्रमाण पर करना। जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता। गडकरींना हे कळतं तर मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारे? आता केंद्र सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत त्याच्यात गडकरी एक मंत्री आहे। माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे। एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात, त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात। आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलीवर किंवा कोल्हापूर ते लळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं, नाही तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो। इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं। गडकरी साहेब म्हणतात ते खरं आहे की पुतळा उभारताना याची काळजी स्टेनलेस स्टील, कारण समुद्राच्या काठावरचा तो पुतळा आहे, लोखंड गंजतो हे नव्यानं सांगायची गरज काय, सगळ्यांनाच माहीत आहे। आणि अशा वेळेस आपण या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या महाराष्ट्राच्या दैवतांचा पुतळा उभारताना ती काळजी करू नये याचाच अर्थ असा आहे की त्यामध्ये या लोकांनी केवळ तातूरमातूर काम करून त्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मतं घेण्याचा केलेला हा धंदा होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।